पुण्यातल्या गोवर्धन दुधाचे नमुने तपासणीसाठी एफडीएनं घेतले, मात्र तपासणीचं पुढे काय झालं याची माहिती अद्याप अस्पष्ट. सामाजिक कार्यकर्ते अशोक बेंद्रे पाटलांनी विचारला जाब. प्रकल्प बाधितांच्या नावाखाली सरकारची घोर फसवणूक, कोट्यवधींच्या घोटाळ्याची माहिती लोकशाही मराठीच्या हाती. मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल्वेच्या कामात अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार. लोकशाही मराठीच्या धडक मोहिमेला मोठं यश. जुहू चौपाटीवरील कचऱ्याची प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दखल. पालिका प्रशासनाला 48 तासांचा अल्टिमेटम. 37व्या दिवशी एमपीसीबीकडनं पालिकेला अल्टिमेटम. राज्यामध्ये धर्मस्वातंत्र्य कायद्याची अंमलबजावणी येत्या 28 ऑगस्टपासून होणार. नियम मोडल्यास 7 वर्षांचा कारावास. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन. हायकोर्टाकडनं अंदुरेच्या जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती. बिहारमध्ये पक्षाला यश मिळवून दिल्यानंतर खासदार विनोद तावडेंवर आता नवीन जबाबदारी. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपनं तावडेंची उत्तर प्रदेश प्रभारी म्हणून केली नियुक्ती. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये यायला तयार होते. काँग्रेसच्या हुसैन दलवाईंचा दावा. आणि रत्नागिरी कोल्हापूर प्रवासासाठी मोठा फटका. आंबा घाट अवजड वाहनांसाठी अनिश्चित काळासाठी बंद. संरक्षक भिंतीचं काम सुरू असताना रस्ता खचल्यानं वाहतुकीला लागला ब्रेक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.